दिवसाची सुरुवात यशूबरोबर. बऱ्याच वर्षापूर्वी मी एका परदेशामध्ये एका कॉन्फरन्ससाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी खूप एकटं वाटायचं, कारण आपल्याला आजूबाजूचा एरिया माहिती नाही, कसं कुठे बाहेर जायचं आपल्याला माहिती नाही. त्याच्यामुळे सर्व काही झाल्यावर आम्ही त्याच ठिकाणी बसून राहायचो एका हॉलमध्ये. आणि जे आजूबाजूचे लोक असायचे ते कॉन्फरन्स झाल्यावर ते आपापल्या घरी निघून जायचे. शेवटच्या दिवशी आम्हाला बरीच काही पुस्तकं देण्यात आली होती, परंतु त्यासाठी माझ्याकडे बॅग नव्हती. आणि मी विचार करू लागलो, आता म्हटलं कसं काय करायचं, कुठून बॅग आणायची. आणि असा विचार करत असताना मी हॉलमध्ये बसलो असताना अचानक कर्मचारी, त्याचं काम उशिरा झालं आणि म्हणून तो निघाला होता. तो माझ्याजवळ आला, आम्ही गप्पा मारत बसलो आणि मी त्याला सांगितलं असं असं प्रॉब्लेम आहे. आणि त्यांनी लगेच तयार झालं, चला म्हणे माझ्याकडे गाडी आहे. अजून आम्ही दोघं तिघं त्याच्या गाडीमध्ये बसलो आणि तो घेऊन गेला आम्हाला. शॉपिंग केली आणि एक बॅग मी विकत घेतली. आणि ज्यावेळेस परत आलो त्यावेळेस मी त्याला थँक्यू बोललो. त्याला हे सांगितलं की तुमची उपस्थिती आणि तुमचा वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आम्हाला स्तोत्रसंहिता ज्यावेळेस 100 आपण वाचतो त्यावेळेस ते स्तोत्र आपल्याला हे शिकवतं की देव कोण आहे. ह्यासाठी फक्त देवाची स्तुती करायची असं नाही आहे, पण तो काय करतो आमच्यासाठी यासाठी देवाची स्तुती करायची असते. देवाची स्तुती व उपकार स्तुती जी आहे ती कशी करावी, सतत करावी हे सांगणारे हे स्तोत्र आहे. स्तोत्र 100 साम 100. आणि हे सर्व स्तोत्रकर्ता सांगत असताना शेवटी, स्तोत्राच्या शेवटी तो सांगतो हे सर्व का करायचं आहे, कारण परमेश्वर चांगला आहे, तो आमच्यावर प्रीती करतो आणि म्हणून त्याची उपकार स्तुती करणं खूप गरजेचं आहे. आज मी कोणाला देवाच्या प्रीतीमध्ये कोणाला भागीदार करून घेणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्र 100 आणि 5वं वचन, साम 100 आणि वर्स 5. कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.